आता आपल्याकडे दोन प्रकारचं स्मरण सांगितलंय. एक नामाचं स्मरण आणि दुसरं नामातून त्याचं स्मरण. माझ्या पूर्वपुण्याने मला कोणाचा गुरुपदेश मिळाला, गुरुमंत्र मिळाला, तर मग त्या मंत्राचा सुद्धा अखंड उच्चार आहे. पण आणखी काहीच माहीत नाही अशा सर्वसामान्यांच्यासाठी आपल्याकडे चितांच्या रमणीच्या मला सांगता हे देव जास्त आवडतं. मला पूर्वचं माहीत ते एकदा निवडलं की मग कायमस्वरूपी तेच नामस्मरण का. ते रोजच्या रोज बदलू नये. सोमवारी मला शंकराचं नामस्मरण की मंगळवारी असं नाही करायचं नाही. एकच नामस्मरण करावं. गुरुपदिष्ट मंत्राची उपासना असेल त्याला स्नान केलं पाहिजे, एक विशिष्ट जागा पाहिजे, ती आसन पाहिजे, ही माळ पाहिजे, हे सगळ्या गोष्टी आवश्यक आहे. नामस्मरणाला ह्या सगळ्यासाठी नसतात आणि मोटरमध्ये प्रवास करता करता किंवा स्नानही झाली नाही आहे तुमचं, त्यालाही अजून वेळ आहे, तरी सुद्धा अखंड नाम तुम्ही तुमचं इतर कार्य करताना सुद्धा घेऊ शकता.